छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात वडगाव येथील खदानीजवळ 30 वर्षीय तरुणाचा दगडाने डोके ठेचून खून करण्यात आला। शहरातील ज्येष्ठ इतिहासक अभ्यासक डॉक्टर रफत कुरेशी यांचे 70व्या वर्षी अल्पशा आजाराने कॅनडा येथे निधन झाले। समुपदेशन व कौशल्य विकासातून महिलांच्या हक्काचं संरक्षण व आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी सर्व विभागाच्या जिल्हास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्वसमावेशक महिला सल्लागार समितीच्या बैठकीत दिले। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत उद्योग नगरी जालना शहरात काल काढण्यात आलेल्या शांतता रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघायला मिळाला। या रॅलीत शहरासह जिल्हाभरातून आलेल्या मराठा समाज बांधवांनी आरक्षणाचा जागर करत विविध घोषणा दिल्या। या रॅलीत मुस्लिम बांधवांकडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। मुकुंदवाडी विश्रांती नगर ते झेंडा चौक रस्त्याच्या कामामध्ये अडथळा करणाऱ्या बाधित मालमत्ता निष्कासित केली आहे। धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली दहशतवाद पसरणाऱ्या इसिस संघटनेचे जाळे आता छत्रपती संभाजीनगर मध्येही पसरल्याचं स्पष्ट झालंय। जालना शहरातील बुरहान नगर येथे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या विशेष प्रयत्नाने विशेष सहाय्य 2024 योजनेअंतर्गत बुरहान चौक ते रिंग रोड 15 मीटर रस्ता भूमिगत नाली आणि पेवर ब्लॉक कामाची माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या महाशांतता रॅलीसाठी शहरातील सिडको चौकात बांधव एकत्र येण्याला सुरुवात झाली। महाशांतता रॅलीसाठी आलेल्या मराठा बांधव लढेंगे जितेंगे हम सब जरांगे अशा घोषणा देत आहेत। कालपर्यंत जन्ममृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी नागरिकांना महापालिकेच्या वार्ड कार्यालयाची उंबरठी झिजवावी लागत होते। लवकर हवे असेल तर संबंधित कर्मचाऱ्यांची मर्जी सुद्धा सांभाळावी लागत होती। या सर्व प्रकाराला आता आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने जन्ममृत्यूच्या वेबसाईटमध्ये बदल केला आहे। विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी विजय मिळवला। पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष देखील केलाय। पंकजा मुंडे या विजयानंतर घरी पोहोचताच त्यांच्या आईने औक्षण करून त्यांचं स्वागत केलं। लेकीला पाहताच आईच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळल्याचं बघायला मिळालं।